शेतकऱ्यांचा आवाज संसदेत पोहोचवणारे आणि त्यांच्या हक्कासाठी सतत झटणारे जनप्रतिनिधी म्हणजेच माननीय डॉक्टर कल्याण काळे। लोकसभा खासदार म्हणून ते शेतकऱ्यांच्या अडचणी, बाजारपेठेतील समस्या आणि योग्य भाव मिळावा यासाठी सातत्याने काम करतात। आज ते शेतकऱ्यांचं दुप्पट उत्पन्न, त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होतीये का या विषयावर आपले विचार मांडतील। त्यांच्या मार्गदर्शनातून शेतकरी बांधवांना नवी दिशा मिळेल। चला स्वागत करूया डॉक्टर कल्याण काळे साहेबांचं। मुलाखतीला आपण सुरुवात करूया। आपण बघितलं आता अतुल सावेंनी पण आपल्याला सांगितलं की शेतकऱ्यांचं सरकार आहे असं हे सरकार म्हणतंय, तर यावर तुम्हाला काय वाटतं? सर्वप्रथम मी TV9 धन्यवाद देतो की आपण शेतीकडून समृद्धीकडे या विषयाला धरून आमच्यातली काही मंडळी इथे बोलवली आणि त्यांच्याकडनं लोकांपर्यंत, शासनापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम आपण या ठिकाणी केलं, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो। आणि आपण आत्ता प्रश्न विचारला की हे सरकार पूर्णपणे शेतकऱ्याच्या पाठीशी आहे असं आत्ताच आदरणीय मंत्री सावेसाहेब बोलून गेले। ते अंशतः खरं आहे, पूर्णतः नाही। आणि जर त्याला फार आधी आणखीन पुढं खोल जाऊन विचार केला तर ते उद्योजकाकडे जास्त झुकलेलं आहे, शेतीकडे नाही किंवा ॲग्रिकल्चरकडे नाही। त्याचं जर अगदी एक छोटंसं उदाहरण द्यायचं ठरवलं तर आपलं बँकेचं जे कर्ज राईट ऑफ करण्यात आलं ते गेल्या 5 वर्षामध्ये 5,84,000 कोटी रुपये, त्यातले 3,18,000 कोटी हे उद्योजकाचे राईट ऑफ केले आणि माझ्या शेतकऱ्याचे फक्त 66,000 कोटी राईट ऑफ झाले। त्यांचा आकडा आहे 56% आणि माझा आकडा आहे 11%। आता कोणाचं सरकार आहे सांगा मला? असे बारीक बारीक जरी मुद्दे तुम्हाला सांगत गेलो तर खूप आहे। आणि याच्याशिवाय 4,43,000 कोटी रुपये टॅक्सचे इन्सेंटिव्ह पुन्हा उद्योजकाला देण्यात आले। ते मी मोजणार नाही, कारण आमची सबसिडी कशी हजारात आहे। आम्हाला एक 5 लाखाची विहीर दिली, आम्ही त्याच्यात खुश आहे। परंतु मी म्हणत नाही याचा अर्थ उद्योजकाला देऊ नये या मताचा मी नाही, त्यांना याच्यापेक्षा अजून जास्त द्यावं, पण शेतीकडे पण जरा डोकावून बघावं अशी विनंती। म्हणून मी आपल्या समोर उदाहरण दिलं। आता तुम्ही ठरवा हे सरकार शेतकऱ्याच्या बाजूचं आहे की नाही। एकीकडे आपण म्हणजे या शेतकऱ्यांच्या सरकारची उलकुल करताय, राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे डबल इंजिनचं सरकार आहे आणि असं असतानाही शेतमालाला भाव मिळत नाही, नेमकं चुकतंय कुठे? 2018ला केंद्र सरकारने घोषित केलं की याच्यानंतर शेतकऱ्याला आता दुप्पट भाव मिळेल, दुप्पट त्यांना उत्पन्न होईल। आम्हालाही असं वाटलं होतं की ती होईल, परंतु त्यांची घोषणा कशी असते, साधारण अर्धी पंचवार्षिक झाली की त्यांची पंचवार्षिक संपायच्या पुढं अजून 2-3 वर्षाची ते घोषणा करतात। त्यावेळेला असं सांगण्यात आलं 2026 पर्यंत 100% दुप्पट उत्पन्न होईल, कारण 24ला निवडणूक होती लोकसभेची, त्याच्या आधी घोषणा केली। म्हणजे मग माझ्यासारख्या शेतकऱ्याला असं वाटावं यांचं सरकार परत आलं तर आपल्याला डबल भाव मिळणार आहे। आमच्या भावड्या भावना असतात शेतकऱ्यांच्या, ते बिचारे सरकार घोषित करतं। सरकार नावाच्या व्यवस्थेवर शेतकऱ्याचा पूर्णतः विश्वास होता, आहे आणि पुढेही राहील। लोकशाहीमध्ये तो ठेवावाही लागतो, परंतु ते खरं किती झालं ते मात्र आजपर्यंत आपल्या हातात पडलं नाही, पदरात पडलं नाही। अजूनही शेतकऱ्याला दुप्पट भाव मिळालेले नाही। मग शेतकऱ्याच्या खात्यामध्ये प्रत्येकी 6,000 रुपये टाकणं म्हणजे दुप्पट भाव आहे का? तो पॉलिटिकल निर्णय आहे, ती शेतकऱ्याला केलेली मदत नाही। तेवढे पैसे तर आमच्याकडनं एका शेतकऱ्याकडनं आम्हाला देतात 6,000 रुपये आणि आमच्याकडनं GSTत वसूल करून घेतले 25-30-50,000 रुपये खतावर, बियाण्यावर, औषधावर। आतापर्यंत बियाण्यावर GST नव्हता, काल परवा नवीन एक GST आणला
12%, 5% काय काय स्लॅब होते ते कमी केले आणि दोन केले. त्यात बियाण्यावर GST नव्हता, तो यावर्षीपासून लावला. काय करायचं? एकीकडे शेतकऱ्याचं सरकार म्हणायचं आणि त्याच्या बियाण्यावर पूर्वी GST नव्हता, तो आता लावायचा. हे योग्य नाही. म्हणून कसा त्याला भाव पडेल? आता बियाण्याच्या किमती पुन्हा वाढतील. काही बियाण्याच्या कंपनीचे मालक मला इथं दिसले आहे, म्हणजे मुळे साहेब आहे, अजूनही बरीच मंडळी आहे. त्यांना जर विचारलं तर ते सांगतील तुम्हाला GST यावेळेला आला का नाही. पूर्वी GST नव्हता, आता होला, सुरू झाला. मराठवाड्यात एकीकडे जसं आपण म्हणतो GST बियाणांवरती लावला, बोगस बियाणांचाही तेवढाच मोठा प्रश्न आहे. हे सगळं असताना GST आणणं हा एक प्रकारे अन्याय का? तो सुद्धा सरकारी यंत्रणेचा एक भाग आहे. मी एक गोष्ट सांगू शकेल, महाराष्ट्राच्या बाबतीत विचार केला तर इथं बऱ्यापैकी नियम कायदे पाळले जातात. जर सगळ्यात जास्त जर नियम कायदे पाळले जात नसतील, ते राज्यातलं देशातलं कोणतं राज्य असेल तर त्याचं नाव गुजरात आहे. हा, हे उद्योजक सीड कंपनीचे मालक सांगणार नाही तुम्हाला, मी म्हणजे प्रामाणिकपणे सांगू लागलो ते. कारण काही गोष्टी मर्यादा असतात प्रत्येकाला बोलायला, परंतु मी एक शेतकऱ्याची बाजू मांडायला इथं उभा आहे. त्याच्यामुळं गुजरातला मला कुठंतरी टार्गेट आहे असं नाही. याच्यापेक्षा अजून वर गेलो आपण बिहारला किंवा UPला, तिथंसुद्धा फार काही कायदे पाळले जात नाही. त्या कम्पॅरिझनमध्ये महाराष्ट्रात त्यातल्या त्यात बरं आहे. भेसळीचं प्रमाण कमी आहे. झाली तरी करणाऱ्याला एक आरोपीच्या पिंजऱ्यात टाकण्याची भावना आहे. मग तो उद्योजक असो, व्यापारी असो, आणखीन कोणी असो, त्या निमित्ताने लोक त्याच्यावर टॉलरेट करत नाही असं मला म्हणायचं. शासन यंत्रणा पण, शेतकरी पण आणि मध्यस्थ पण. सगळ्याच बाजूने शेतकरी नाडला जातो. मग कुठेतरी तो या सगळ्याला कंटाळतो आणि टोकाचं पाऊल उचलतो. अतिशय भीषण परिस्थिती असते त्याच्या घरच्यांची, त्यांची, जेव्हा हे टोकाचं पाऊल तो शेतकरी उचलतो. आणि मग त्याच्याकरता सरकार कर्जमाफीचं एक आश्वासन देतं, मात्र ते पाळलं जात नाही. याकडे तुम्ही कसं पाहता? गंमत अशी बघा, पहिल्यांदा शेतीला आमच्याकडं पहिला तर शेतकरी जवळजवळ 70-75% शेतकरी हा अल्पउधारक आहे. आणि मग त्या शेतकऱ्याला उत्पन्नाच्या जो आपण खर्च करतो त्याच्यावरून मिळणारं उत्पन्न, आता पहिल्यांदा कर्जावर बोलतो, मग उत्पन्नावर आणि मग कर्जमाफीवर. उत्पन्न किती येतं तर ते कमी येतं. का कमी येतं? पहिल्यांदा पावसावर अवलंबून आहे, खतं बियाणं औषधं महाग आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी त्याच्यावर खर्च केला तो त्याच्यातून निघत नाही. आपण कर्जावर येऊया. कर्जामध्ये राष्ट्रीयकृत बँका मला दारात उभं करत नाही. आजही मी जालना जिल्ह्याचा खासदार आहे. जेवढं टार्गेट जालना जिल्ह्याला राष्ट्रीयकृत बँकेला शेतकऱ्याला कर्ज देण्यासाठी दिलं होतं ते अवघं 30% त्यांनी पूर्ण केलं, 70% पूर्ण केलं नाही. मग शेतकरी काय करणार उद्या? शेतकरी हा मायक्रो फायनान्सच्या कंपनीत जातो. त्या छोट्या छोट्या कंपन्या त्याचं इतकं त्याला पिळून काढतात की ते जवळजवळ 24% व्याजाने कर्ज घेतो. मिळालेलं उत्पन्न, भरावा लागणारा हप्ता हे मिसमॅच होतं आणि शेवटी तो आत्महत्येकडे जातो. म्हणून खऱ्या अर्थाने इथं अडचण ही आहे की पहिल्यांदा आम्हाला MSP मिळतो का, मिनिमम सपोर्ट प्राईज मिळते का, तर ती मिळत नाही. तुम्ही बघा, आपण अमेरिकेत गेलो, उत्पादन खर्चाच्या 1.5 पट हमी भाव मिळते, सबसिडी वेगळी देतात. युरोपात जा, याच्यापेक्षा आणखीन चांगलं पॅकेज, 100% हमी भावाने माल खरेदी केला जातो. आपण भारतात आलो तर 10 ते 30% हमी भाव आहे आणि 23 शेती उत्पन्नावरच MSP आहे किंवा खरेदीची हमी आहे. अन्यथा बाकीच्या मालाला खरेदी केली जात नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांना कुठंतरी प्रत्येकजण निवडणूक आली की सांगणार की आम्ही तुमची कर्जमाफी करू. त्याच्यात तो बुडाला आहे. मी सुद्धा एका पक्षाचा जबाबदार पदाधिकारी आहे. मी या मताचा आहे की शेतकऱ्याची कर्जमाफी जर खरंच केली तर काहीही नुकसान होणार नाही. पण वारंवार कर्जमाफी करावी का, याच्यापेक्षा बाकीचे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, बाकीच्या ज्या सवलती आहे, या शेती व्यवसायाला जर आपण उद्योग व्यवसायामध्ये जर ट्रीट केलं तर निश्चितच शेतकऱ्याला कायमस्वरूपी सरकारवर अवलंबून राहायचं काम पडणार नाही, अशी परिस्थिती आहे. थोडक्यात शेतीकडे इंडस्ट्री म्हणून बघितलं पाहिजे असं तुम्हाला? निश्चितपणाने बघितलं पाहिजे. ओके. यावर्षी सर्वदूर म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडेच खूप पाऊस झाला आहे आणि मराठवाड्याला सर्वाधिक फटका त्याचा बसला आहे. आता पुन्हा एक प्रश्न, म्हणजे दरवर्षी नवीन आव्हानं असतातच शेतकऱ्यासमोर. हे एक नवीन आव्हान आहे
याकडे तुम्ही कसं पाहताय? सरकार याच्यावरती काही करतंय असं तुम्हाला दिसतंय का? काल मी पैठणला गेलो होतो. एका रात्रीत 219 mm पाऊस झाला. जिल्ह्यामध्ये 637 ॲव्हरेज आहे, त्यातला 30% पाऊस एका रात्रीत झाला. सगळी पिकं पाण्याखाली होती. गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये मी दिवसभर वेगवेगळ्या शेतामध्ये क्षेत्रात जात होतो. सगळी मालं हळूहळू सडायला लागली होती. आणि आत्ता जवळजवळ आपलं खरीपातलं पीक हे सगळं हातातून जाईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. त्याच्याबरोबर जे शेतकरी फळबाग लावून ठेवले आहे त्यांची परिस्थिती अशी आहे, आत्ताच सगळ्या मोसंब्याची गळ व्हायला लागली. संभाजीनगर जिल्हा याचा काही भाग आणि जालना जिल्हा ते मोठ्या प्रमाणात मोसंबीचं पीक होतं, पण आत्ताच फळं गळायला लागली. 50% सुद्धा फळं आता झाडावर राहिलेली नाही. अशा मोठ्या प्रमाणात यावर्षीच्या या अतिवृष्टीचं निश्चितपणाने नुकसान शेतकऱ्याला झालेलं आहे. मी काल माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती केली की विशेषतः मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना त्याच्यापासून सरसकट सगळ्यांना मदत करा की जेणेकरून त्याच्या हातामधलं जर गेलं आहे किमान तो रब्बीमध्ये तरी खतं बियाणं औषध आणेल आणि पुढचा दुबार पेरणीची जी काही आपली दुसऱ्या मुळीचं पीक आपण घेतो रब्बीमध्ये त्याच्यात त्याला फायदा होईल. मग या सगळ्याकडे तुम्ही मग बोलताना शेवटी असंही म्हणाले की शेतकरी माफ करा सरकार याच्याकडे कसं पाहत आहे. सरकार सध्या लाडक्या बहिणीने त्यांची तिजोरी खाली केलेली आहे. फक्त सरकारी पैशातून भाषणं ठोकायची आणि जायचं, देणं घेणं काहीच नाही. मराठवाड्याचा बॅकलॉग घ्या, शेतकऱ्याची मदत घ्या किंवा अजून कोणतीही विकासाची कामं घ्या. मला नाही वाटत या 2-3 वर्षात राज्य सरकारला काही काम करता येईल. आमच्या बजेटचे 25% रक्कम आम्ही व्याजात भरतोय आज राज्य सरकारच्या. ह्या स्थितीमध्ये सरकार मदत नाही करू शकत. केंद्र सरकारने शेतकऱ्याला म्हणून जर राज्य सरकारला वेगळं पॅकेज पाठवलं आणि ती मदत जर करायला ठरवली तर निश्चितपणाने काही त्याचा उपयोग होईल, पण असं काही दिसत नाही. मी मागच्या वेळेला आपले केमिकल विभागाचे मंत्री, रसायन विभागाचे JP नड्डा साहेब त्यांच्या दालनात जाऊन सांगितलं माझ्या राज्याला युरियाचा तुटवडा आहे. किती युरिया वापरावा नाही वापरावा जास्त तो वेगळा विषय, परंतु खताचा तुटवडा काय होऊ नये. तर जर मी खताची एक बॅग घ्यायला गेलो आणि ती मला 265 रुपयात मिळत असेल MRP प्रमाणे आणि ती जर मला 400 रुपयाला घ्यावं लागत असेल तर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल का? राज्यामध्ये यावर्षी प्रचंड युरिया खताचा आणि बाकीच्या सुद्धा खताचा तुटवडा होता. या सगळ्या बाबीकडे जर बारकाईनं लक्ष दिलं तर निश्चितपणाने होतं, पण हे जर उद्योजकाकडे काही एखादा तुटवडा आला असता तर सरकारने तात्काळ त्याची सोडवणूक केली असती. या सोडवणुकीकरता अख्खा सीझन गेला पण आमच्या राज्याला खत नाही मिळालं. एक शेवटचा प्रश्न विचारतो. मराठवाडा सर्वाधिक कापूस उत्पादक विभाग म्हणून आपल्याला माहिती आहे, पण अशा वेळेला सरकार बाहेरनं कापूस आयात करून शेतकऱ्यांची कोंडी का करत आहे? खरं आमचं दुर्दैव आहे. 1 महिन्याकरता एक GR काढला होता की यावर्षी आपल्याला 1 महिन्याकरता 11% आयात कर माफ करून अमेरिकेतून कापूस मागवायचा किंवा कापसाच्या गाठी मागवायच्या. दुर्दैव असं आपल्या सरकारचं. बोलता बोलता मी मागच्या वेळेला मगाच्या प्रश्नाला बोललो हे शेतकऱ्याच्या हिताचं आहे का सरकार, तर नाही. हा दुसरा एक मुद्दा उपस्थित होतो. आत्ता डिसेंबर अखेरपर्यंत 11% आयात कर माफ करून अमेरिकेतून गाठी मागवण्याचं काम चालू केलं आहे. कसा शेतकऱ्याला कापसाला हमी भाव मिळेल? एक तर माझं ट्रॅक्टर किंवा बैलगाडी कापसाच्या CCIच्या खरेदीवर गेलं तर त्याला सांगणार तुझा माल ओला आहे, तुझ्या कापसात मॉइश्चर आहे, तुझ्या कापसाला आम्ही खरेदी करू शकणार नाही. त्याला तिथं अडवलं जाईल आणि तोच कापूस जर शेजारी एजंटने घेतला तर तो 1000 रुपये कमी दराने तो खरेदी करेल आणि दुसऱ्या दिवशी CCIच्या मार्केटिंगच्या मॅनेजरकडं तोच कापूस त्याच जिनिंगवर त्याच स्टेशनवर खरेदी केला जातो. आपला मराठवाडा हा कापसाचा निश्चितपणाने मानला जाणार आहे. तेवढंच एक कॅश क्रॉप शेतकऱ्याच्या हातात आहे. का तर आम्ही पावसावर अवलंबून असलेले शेतकरी आहोत आणि जर कापसाला आतापासून तुम्ही आयात करायला लागले, एकीकडे अमेरिकेबद्दल काय काय चर्चा आपल्याला ऐकायला मिळाली, काय टेरिफ वाढवला आणि काय काय केलं त्याच्याबद्दल मी खोलात जाणार नाही, पण दुसरीकडे अमेरिकेसाठी हे रेड कार्पेट आहे का की तुम्ही 11% कमी दराने तुमचा आम्ही माल खरेदी करतो. आमचा माल खरेदी करायला 50% टॅक्स आणि त्यांचा खरेदी करायला माफी. मला नाही कळलं, काय उलगडलं नाही मला गणित. म्हणून येणाऱ्या वर्षी शेतकऱ्याच्या कापसाला भाव राहणार नाही. कोणत्याही
स्पिनिंग मिलच्या मालकाला किंवा व्यापार उद्योजक जे कोणी कॉटनमध्ये करतात यांना जर विचारायला घेतलं तर यावर्षी MSP सुद्धा कापसाला मिळेल की नाही याचा भरोसा राहिलेला नाही. ठीक. थोडक्यात सगळीकडनंच शेतकऱ्याला नाडलं जातंय आणि त्यातनं बाहेर पडण्यासाठी शेतीकडे इंडस्ट्री म्हणून बघण्याची आवश्यकता आहे असं तुमचं म्हणणं आहे. काळेसाहेब, तुम्ही आलात आणि या परिषदेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्यू.